श्रीपादराजम शरणम प्रपद्ये। आता काल आपण तिसऱ्या अध्यायाला सुरुवात केली होती आणि तिसऱ्या अध्यायाचा सुरुवातीचा काही भाग आपण पाहिला होता आणि त्याच्यामध्ये कणाद ऋषींचा सिद्धांत हा पळणीस्वामी शंकराला आणि शंकराला म्हणजे शंकर भटांना आणि माधव नंबूद्री यांना समजावून सांगत होते। त्यांनी तो कणाद ऋषींचा सिद्धांत सांगितला। नंतर कुंडलिनीच्या 24 तत्वाबद्दल जी माहिती दिली आहे ती थोडीशी कठीण आहे, त्यामुळे आपण तो भाग तात्पुरता हे करून टाळून पुढच्या भागाकडे जात आहोत। तर पुढे पळणीस्वामी म्हणाले, बाबा शंकरा, मी 10 दिवस समाधीत बसण्याचे ठरविले आहे। दर्शन घेण्याच्या आर्त इच्छेने कोणी भक्त आल्यास माझ्या समाधीत भंग पडू न देता त्यांना शांतपणे दर्शन करवा। साप चावून मृत्यू पावलेले कोणी आल्यास त्यांना मी समाधीमध्ये असल्याचे सांगून मृतदेहास नदीच्या प्रवाहात अथवा जमिनीत पुरून ठेवावे अशी माझी आज्ञा आहे असे सांगावे। श्री पळणीस्वामी बसलेल्या आसनावर समाधीस्थ झाले। मी व माधव दोघे मिळून येणाऱ्या भक्तांना दुरून अत्यंत शांतपणे दर्शन घडून आणत होतो। दर्शनास आलेल्या काही भक्तांनी तांदूळ, डाळ, पीठ हे साहित्य स्वामींना अर्पण करण्यासाठी आणले होते। ते पाहून माधवाने स्वयंपाक करण्याचे ठरविले। सर्पणासाठी उपयोगात आणण्यासाठी त्याला जवळच पडलेले एक वाळलेले मोठे नारळाच्या झाडाचे पान दिसले। ते आणण्यासाठी तो त्या पानाजवळ गेला। त्याच्याबरोबर एक भक्तसुद्धा होता। माधवाने ते पान उचलून खांद्यावर ठेवले। इतक्यात त्या पानाखाली बसून विश्रांती घेत असलेला सर्प रागाने त्याला कडकडून चावला। त्या सर्पाचे विष एवढे दाहक होते की माधव काळा निळा पडून मृत झाला आणि जमिनीवर पडला। तिघांनी मिळून त्याला गुहेजवळ आणले। ते दृश्य पाहून मी घाबरून गेलो। काय करावे ते सुचेना। तेव्हा स्वामींच्या आदेशानुसार त्याला जमिनीत पुरून ठेवण्याचे ठरवून एक खड्डा खोदण्यास सुरुवात केली। इतर भक्तांनी मला मदत केली। त्या खड्ड्यात तो मृतदेह ठेवून मी आलो। तेवढ्यात तेथील गावातील काही लोक एक 17-18 वर्षाच्या सर्पदोषाने मृत झालेल्या मुलास घेऊन आले। प्रथम माधवाची दुर्घटना, नंतर दुसरी दुर्घटना पाहून मला रडू आवरेनासे झाले। मी कसे बसे त्यांना स्वामींची आज्ञा सांगितली। गावातील लोकांनी गुहेजवळच एक खड्डा खोदून त्या मुलास त्यात झोपविले। रोज स्वामींच्या दर्शनाला 3-4 लोक येत असत। मी दर्शन घडून आणीत असे 10 दिवस गेले। 11व्या दिवशी ब्राह्ममुहूर्तावर पळणीस्वामी आपल्या समाधीतून बाहेर आले आणि माधवा असे हाका मारू लागले। मी रडत झालेली घटना त्यांना सांगितली। स्वामींनी मला समजावले। त्यांनी योगदृष्टीने माझ्याकडे पाहिले तेव्हा माझ्या पाठीच्या कण्यात थोडे चलनवलन झाल्यासारखे वाटले व ते दुखू लागले। नंतर पुन्हा एकदा त्यांनी प्रसन्न चित्ताने माझ्याकडे पाहिले तेव्हा माझी वेदना नष्ट झाली। स्वामी मला म्हणाले, बाबा शंकर, माधवाला श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन स्थूल शरीराने होणार नव्हते, त्यामुळे त्याचे सूक्ष्म शरीर गेल्या 10 दिवसापासून कुरवपुरात असलेल्या श्रींच्या चरणाच्या सानिध्यात आहे। काही झाले तरी त्यांची इच्छा पूर्ण झाली। श्रीपाद श्रीवल्लभांची लीला अगाध आहे, तरी ती कोणी ओळखू शकत नाही। काळ, कर्म, कारण हे रहस्य कोणी जाणू शकत नाही हेच खरे। ते केवळ स्वामीच जाणू शकतात। माधवाला पुन्हा स्थूल शरीरात आणण्याचे काम प्रभूंनी मजवर सोपविले आहे, ते मी पळणीस्वामी असे पळणीस्वामी म्हणाले। स्वामींच्या आज्ञेनुसार माधवाचा मृतदेह बाहेर काढून आणला आणि दक्षिणेकडील घनदाट असलेल्या ताडाच्या झाडाजवळ जाऊन मोठ्याने माधवास दंश केलेल्या नागराजा श्रीपाद श्रीवल्लभांच्या आज्ञेनुसार तू पळणीस्वामींच्या जवळ यावे अशी साथ घातली। पळणीस्वामींनी आपल्या वस्त्रातून 4 कवड्या काढल्या आणि त्या मृतदेहाच्या 4ही बाजूस ठेवल्या। थोड्याच वेळात त्या कवड्या उंच उडाल्या आणि आकाशात 4ही दिशांना गेल्या। 5-10 मिनिटातच उत्तरेकडून एक साप आला। स्वामींच्या 4 कवड्या त्याच्या फण्यात रुतून बसल्या होत्या, त्यामुळे तो त्रस्त होऊन फुसफुस असा ध्वनी करीत होता। स्वामींनी माधवाच्या शरीरातील विष काढून घेण्यास सांगितले। त्या सर्पाने ज्या ठिकाणी दंश केला होता तेथूनच सर्व विष काढून घेतले। पळणीस्वामी श्रीपाद
वल्लभांच्या मनोमनी नमस्कार केला. स्वामींनी श्रीपाद श्रीवल्लभांना मनोमन नमस्कार केला व त्या सर्पावर मंत्रोदक शिंपडले व सर्प स्वामींच्या पदकमलांना स्पर्श करून 3 प्रदक्षिणा करून निघून गेला. श्री दत्तभक्तांना अन्नदान केल्याचे फळ. पळणीस्वामी म्हणाले, अरे शंकरा, साप गेल्या जन्मी एक स्त्री होता. तिने आयुष्यात थोडेच पाप आणि थोडे पुण्य केले होते. तिने दत्तभक्ताला देऊ घातले होते आणि पुण्याचा तो हा पुण्याचा भाग होता. यथाकाळी तिने देह सोडल्यावर यमदूत तिला यमराजांकडे घेऊन गेले. तिला यमराज म्हणाला, तू एकदा एका दत्तभक्तास जेवण दिलेस त्याचे विशेष पुण्य तुला लाभले. तुला पाप प्रथम भोगायचे आहे की पुण्य? ती स्त्री म्हणाली, जे थोडे आहे ते मी प्रथम भोगते. त्याप्रमाणे तिला पापयवनीत सर्पाच्या यवनीत जन्म मिळाला. तिला पापयवनीत सर्पाच्या यवनीत जन्म मिळाला. तिची वृत्ती सर्वांना हानी करण्याची असल्याने जो वाटेत कोणी आडवा येईल त्याला ती चावत असे. ती स्त्री मानव जन्मात रजोगुणी असल्याने तिला केवळ तिच्या जवळ गेलेल्या माधवास तिने दंश केला. तिच्या पूर्वपुण्याने माधवास तिने दंश केला होता. मात्र माधव पूर्वजन्मीच्या पापामुळे मरणासन्न अवस्थेत गेला. कालांतराने श्रीपाद प्रभूंच्या कृपेने त्या स्त्रीची सर्पयवनीतनं मुक्तता झाली. म्हणजे आता इथे बघा कथा कशी सांगितली आहे की आतापर्यंतची कथा आपण नीट समजून घेऊया. की पळणीस्वामींनी नंतर सांगितलं की मी आता 10 दिवस समाधीत राहायचं ठरवलं आहे. त्याप्रमाणे पळणीस्वामी हे 10 दिवस समाधीत गेले आणि त्यांनी समाधीमध्ये बसताना त्यांना माधवाला आणि शंकराला काय म्हणाल, जर कोणी भक्त माझ्या दर्शनासाठी येईल त्यांना माझं दर्शन लांबूनच घडवावे आणि जर कोणी साप चावून मृत झालेले कोणी आले तर त्याचा मृतदेह हा नदीच्या प्रवाहात किंवा जमिनीत पुरून ठेवावा अशी त्यांना आज्ञा दिली. त्यांच्या दिल्यानंतर पळणीस्वामी हे समाधीस्थ झाले. 10 दिवसाच्या समाधीमध्ये गेले आणि माधव आणि शंकर हे दोघं जण काय करत होते तर येणाऱ्या भक्तांना त्यांचं शांतपणे दर्शन घडत होते. आता येणारे भक्त लोक काय करायचे, शिधा घेऊन यायचे. म्हणजे काय, तांदूळ, डाळ असं साहित्य घेऊन स्वामींना अर्पण करायचे आणि ते घेऊन स्वयंपाक करावा असं माधवाची इच्छा झाली. त्यामुळे तो ते स्वयंपाक करण्यासाठी जवळच असलेले नारळाचे पान हे ते दिसले आणि ते पान घेण्यासाठी त्यांनी उचलले आणि खांद्यावर ठेवले. तो आणि त्याच्यावर एक दत्तभक्त स्वामींचा एक भक्त होता. तो दोघं मिळून तिथे गेला. त्याने ते पान ते आपल्या खांद्यावर ठेवलं तर त्याच्या खाली लपलेला जो साप होता तो त्याला रागाने कडकडून चावला आणि त्या सापाचं विष इतकं दाहक होतं की त्याच्यामुळे माधवाचा मृत्यू झाला आणि माधव जमिनीवर पडला. मग तो जो भक्त होता भक्तांनी त्यांना उचलून स्वामींच्या गुहेजवळ आणलं आणि गुहेजवळ आणल्यानंतर ते दृश्य पाहून शंकर भट अतिशय घाबरून गेले. त्यांना काही सुचेना, पण स्वामींच्या आज्ञेनुसार त्यांनी माधवाचा देह त्या जमिनीत पुरून खड्डा करून जमिनीमध्ये पुरून ठेवला. इतर भक्तांनी त्यांना त्याच्यामध्ये मदत केली. त्यानंतर काय झालं की गावातील काही लोक एका 17-18 वर्षाच्या तरुण मुलाचा सुद्धा जो देह तिथून घेऊन आले, त्यालासुद्धा साप चावलेला होता. मग त्यालासुद्धा या सगळ्यांनी स्वामींची जी आज्ञा होती ती सांगितली आणि त्याचाही तो मृतदेह होता तो सुद्धा जमिनीत पुरून ठेवला गेला. खड्डा खणून त्या जमिनीमध्ये ठेवला गेला. अशा रीतीने स्वामींच्या दर्शनाला रोज कोणी ना कोणी येत असे. शंकर भट त्यांना स्वामींचं दर्शन घडवत असे. पण हा दुसरा जेव्हा साप चावलेली घटना घडलेला जेव्हा युवकाला तेव्हा मात्र त्यांना खूप रडू आवरेनासे झाले होते आणि ते त्यांना अतिशय दुःख झाले होते. आणि असं होता 11व्या दिवशी एका ब्रह्ममुहूर्तावर पळणीस्वामी हे समाधीतून बाहेर आले आणि त्यांनी माधवाला हाक मारायला लागली. तेव्हा शंकर भट रडत रडत त्यांच्याजवळ गेले आणि त्यांनी काय केलं, त्यांना घडलेली सगळी हकीकत सांगितली. स्वामींनी योगदृष्टीने शंकर भटाकडे पाहिले. त्याच्यामुळे त्यांच्या कण्यामध्ये थोडंसं पाठीच्या कण्यामध्ये चलन बनलं आणि दुखू लागलं आणि पुन्हा प्रसन्न नजरेने पाहिलं. त्यावेळेला त्या प्रसन्न चित्ताने त्यांच्याकडे पाहिलं त्यावेळेला त्यांना परत एकदम वेदना नष्ट झाली. आणि स्वामी काय म्हणाले तर बाबा शंकरा, आता पळणीस्वामी शंकरा भटाला काय म्हणाले की माधवाला सदेह स्थूल देहाने, म्हणजे आता जो जसं मानवरूपी देह असतो ज्याच्यामध्ये तो आत्मा असतो, त्या स्थूल देहाने काही श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन घडणार नाही आहे. म्हणून पण माधव त्याच्या सूक्ष्मदेहाने सध्या जो कुरवपुरात असलेल्या श्रीपाद श्रीवल्लभांच्या सानिध्यात आहे. 10 दिवस तो तिथेच आहे.
आणि त्याच्या श्रीपाद श्रीवल्लभांची लीला अगाध आहे, ती कोणी ओळखू शकत नाही असं त्याने म्हटलं. आणि काळ कर्म कारण हे रहस्य कोणी जाणू शकत नाही असे तेही म्हटले. म्हणजे माधव हा त्याच्या सूक्ष्म देहाने ते 10 दिवस प्राण ठेवल्यानंतर तो 10 दिवस त्याचा मृत्यू झाला, 10 दिवस त्या ह्याच्यामध्ये होता श्रीपाद श्रीवल्लभांच्या सानिध्यात. आणि त्याच्या त्या स्थूल देहाने त्यांना दर्शन घडणार नव्हते म्हणून श्रीपाद श्रीवल्लभांच्या लीलेने त्याला ते सूक्ष्मदेहाने ते दर्शन झालेले होते. नंतर काय झालं पुढे पळणीस्वामींना श्रीपाद श्रीवल्लभांचा आदेश होता की माधवाला परत त्याच्या स्थूलदेहात आणण्याचं काम हे त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभांनी पळणीस्वामींवर सोपवलं. त्याप्रमाणे त्यांच्या आदेशानुसार माधवाचा देह हा दक्षिणेकडील घनदाट झाडाच्या दक्षिणेकडील घनदाट असलेल्या ताडाच्या झाडाजवळ नेऊन जाऊन मोठ्याने हाक मारण्यात आली की की माधवाला दंश केलेल्या नागराजा श्रीपाद श्रीवल्लभांच्या आज्ञेनुसार तू पळणीस्वामींच्या जवळ ये अशी जेव्हा हाक मारली गेली. आणि तेव्हा पळणीस्वामींनी काय केलं, माधवाचा देह ठेवला आणि त्याच्या भोवती 4 कवड्या ठेवल्या. त्या कवड्या थोड्याच वेळात उंच उडाल्या आणि 4ही दिशांना गेल्या. आणि मग 5-10 मिनिटातच उत्तरेकडून एक साप आला आणि त्याच्यात त्या 4 कवड्या त्याच्या फण्यात रुतून बसल्या होत्या. त्यामुळे तो त्रस्त झाला होऊन फुसफुस असा आवाज करत होता. मग स्वामींनी माधवाच्या शरीरातून त्या सापाला विष काढून घेण्यास सांगितलं. तर त्या सापाने जिथे तो माधवाला चावला होता त्याच ठिकाणी परत तिरून त्यांनी ते सगळं सर्पचं विष काढून घेतलं. आणि पळणीस्वामींनी मनोमनी नमस्कार करून तो त्या नमस्कार केला त्या सापाने. आणि त्या सर्पावर त्यांनी मंत्रोदक शिंपडले. आणि मग तो सर्प स्वामींच्या पदकमलांना स्पर्श करून 3 प्रदक्षिणा घालून निघून गेला. आता पळणीस्वामी पुढे काय म्हणाले की हे शंकरा, हा साप हा गेल्या जन्मीची स्त्री होता व त्याने आयुष्यात थोडे पाप व थोडे पुण्य केले होते. आणि तिने काय केलं होतं त्या जन्मामध्ये, तर एका दत्तभक्ताला जेऊ घातले होते आणि हा पुण्याचा भाग होता. यथाकाळी जेव्हा तिने देह सोडला त्याच्यानंतर यमदूत तिला घेऊन गेले आणि तिला काय विचारलं की तू एका दत्तभक्तास जेवण दिलेस आणि ते पुण्य तुला लाभलं आहे, तर तुला पाप प्रथम भोगायचे की पुण्य फळ भोगायचे. तेव्हा ती स्त्री म्हणाली जे थोडे आहे ते मी प्रथम भोगते. त्याप्रमाणे तिला पाप यवनीत म्हणजे सापाच्या यवनीत जन्म मिळाला व तिची वृत्ती पूर्वीच्या जन्मी कशी होती, इतरांना हानी करण्याची असल्याने ती वाटेत जो कोणी आडवा येईल, म्हणजे तिची वृत्ती अशी होती की जो हानी करण्याची, म्हणजे वाटेत जो कोणी आडवा येईल त्याला ती चावत असेल. ती स्त्री मानव जन्मात रजोगुणी होती, म्हणजे अतिशय क्रोधिष्ट तापिष्ट अशी रजोगुणी असल्यामुळे तिने माधवास दंश केला. आणि पूर्वजन्मीच्या पुण्यात पण तिच्या पूर्वजन्मीच्या पुण्याईनीच तिने माधवाला दंश केला. माधव मात्र पूर्वजन्मीच्या पापामुळे मरणासन्न अवस्थेत गेला व कालांतराने श्रीपाद प्रभूंच्या कृपेने त्या स्त्रीची त्या सर्पयवनीतून मुक्तता झाली अशी कथा सांगितली आहे. आता माधव पुनर्जीवित आता श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण केल्याने काय होतं, तर लक्ष्मी, धन, ऐश्वर, समाधान प्रदान करणारे आहे. आता श्रीपाद प्रभूंचे नाम पुढे पळणीस्वामी काय म्हणतात की श्रीपाद प्रभूंचे नामस्मरण हे धन, लक्ष्मी आणि ऐश्वर, समाधान प्रदान करणारे आहे. त्यांच्या अनुग्रहितांच्या भाग्याचे काय वर्णन करावे. श्रीचरणांच्या अनुग्रहाने 10 दिवस जमिनीत पुरलेल्या माधवाच्या शरीरास काही झाले नाही. त्याला प्राणदान करणाऱ्या श्रीपादांची करुणा, दया, भक्तिप्रेम हे शब्दांनी वर्णन करता येणार नाही. तर आता श्रीपाद श्रीवल्लभांच्या दयेमुळेच माधवाचा देह जरी 10 दिवस जमिनीत पुरून ठेवलेला असला तरी त्याला काहीच झाले नाही. आणि श्रीपाद श्रीवल्लभांचीच ही काय करुणा आहे, दया आहे की आणि त्याचं वर्णन शब्दात करता येणार आहे. माधवामध्ये चैतन्य येऊ लागले. त्याला तहान लागल्यामुळे त्यांनी पाणी मागितले. तर माधवामध्ये काय झालं, त्याच्यानंतर माधवामध्ये जेव्हा सापाने विष ओढून घेतल्यानंतर माधवामध्ये चैतन्य येऊ लागले आणि त्याला तहान लागल्यामुळे त्यांनी पाणी मागितले. आणि पळणीस्वामींनी त्याला समजावून प्रथम तूप पिण्यास दिले व ते घेतल्यानंतर फळांचा रस दिला आणि थोड्या वेळाने पाणी दिले. आता बघा, माधव जेव्हा शुद्धीवर आला आहे तेव्हा पळणीस्वामींनी त्याला काय दिलं आहे, तर प्रथम त्याला तूप पिण्यास दिले
नंतर मग त्याला फळांचा रस दिला व थोड्या वेळाने पाणी दिले. माधव पुनर्जीवित झाल्याने आमच्या आनंदाला सीमा राहिली नाही. म्हणजे शंकर भट काय म्हणतात, जेव्हा माधव पुनर्जीवित झाला तेव्हा सगळ्यांच्या आनंदाला सीमा राहिली. माधवाने आपला अनुभव सांगण्यास सुरुवात केली. आता पुढे माधवाने आपला अनुभव सांगण्यास सुरुवात केली. मी सूक्ष्म शरीराने कुरवपुरात पोहोचलो आणि श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन घेतले. श्रीपाद श्रीवल्लभ अजानबाहू आहेत. त्यांचे नेत्र विशाळ आहेत. त्या नेत्रामध्ये जीवाच्या प्रती करुणा, दया, प्रेम निरंतर प्रवाहित होत असते. मी स्थूल देहधारी नसल्यामुळे तेथील स्थूल देहधारी भक्तांना मी दिसत नव्हतो. श्रीपाद श्रीवल्लभाने कुरवपुरातील ज्या द्वीपाच्या त्या द्वीपाच्या मध्यभागी जा अशी आज्ञा केली. मी श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करत त्या द्वीपाच्या मध्यभागी खोलामध्ये गेलो. भूमीमध्ये खोलात भूमध्य केंद्राजवळ अनेक प्रासाद वरांडे असल्याचे भासले. ते पाताळ लोकच आहे अशी खात्री झाली. स्थूलता पाहणाऱ्याला स्थूल रूप पदार्थ दिसतात. माझ्यासारख्या सूक्ष्मरूपधारी शरीराला सूक्ष्मरूप असलेले लोक दिसले. तेथे असणारे लोक नागजातीचे असून कामरूपधारक केलेले होते. त्यांना इच्छा असलेले रूप धारण करण्याची शक्ती होती. त्यांना सर्वसाधारणतः नागरूपातच संचार करणे आवडे. तेथे मी अनेक महासर्पांना पाहिले. काही सर्पांना 1000 फणे होते. फण्यावर मणी असून त्या मण्यातून तेज प्रसारित होत होते. अन्य नाग योगमुद्रेत असल्यामुळे फणे उकलून मौन मुद्रेत होते. आश्चर्य असे की त्यातच एक महासर्प होता. त्या सर्पाला 1000 फणे होते. त्या महासर्पावर श्रीपाद श्रीवल्लभ महाविष्णूसारखे शयन करत होते. तेथे असलेले महासर्प वेदगान करीत होते. चिदानंद स्वरूपाने स्वामी ते गायन ऐकत होते. माझ्या बाजूला असलेल्या एका महासर्पाने श्रीपाद प्रभूंचा महिमा सांगण्यास सुरुवात केली. आता बघा, माधवाला जेव्हा शुद्ध आली तेव्हा माधवाने काय मागितलं, तर पहिलं पाणी मागितलं. माधवाने पहिलं पाणी मागितल्यानंतर श्रीपाद पळणीस्वामींनी त्याला काय दिलं, पहिलं तूप पिण्यास दिलं, त्यानंतर फळांचा रस दिला आणि त्यानंतर पाणी दिलं. आणि माधवाने पुनर्जीवित झाल्यानंतर आपला अनुभव सांगण्यास सुरुवात केली. आणि माधव पुनर्जीवित झाल्यामुळे सगळ्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. आणि माधव काय म्हणाला, मी सूक्ष्म शरीराने कुरवपुरात पोहोचलो होतो आणि श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन घेतले. म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन हे माधवाला आता सूक्ष्म शरीराने झालेले होते ते. आणि त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभांचं वर्णन केलं की श्रीपाद श्रीवल्लभांचे नेत्र हे विशाल आहेत. त्यांच्या नेत्रामध्ये काय बघा, त्यांच्या नेत्रामध्ये काय आहे तर भरलेलं आहे, तर करुणा, दया, प्रेम हे निरंतर प्रवाहित होतं असं त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभांचं वर्णन केलं आहे. बघा किती अहोभाग्य आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचं दर्शन त्या माधवाला सूक्ष्म देहाने झालेला आहे. तोच आणि माधव पुढे काय म्हणतात की मी स्थूल देहधारी नसल्यामुळे ते इतर भक्तांना, म्हणजे तिथे कुरवपुरात जे स्थूल देहधारी होते त्यांना ते दिसतच नव्हते. श्रीपाद श्रीवल्लभांनी नंतर पुढे काय केलं की कुरवपुरातील त्या द्वीपाच्या मध्यभागी जाण्यास माधवाला आज्ञा केली. आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे जेव्हा ते मध्यभागी गेले तेव्हा त्या द्वीपाच्या मध्यभागी गेल्यानंतर त्यांना भूमीमध्ये खोल असं भूकेंद्राजवळ एक बरेचसं प्रासाद, वरांडे, राजवाडे या स्वरूपात त्यांना दिसलं. आणि ते काय होतं तर पाताळ लोकच होतं. आणि याची त्यांना माधवाला खात्री पडली. स्थूल पाहणाऱ्याला स्थूल रूप दिसतं, पण माधवाचा देह आता कसा होता, सूक्ष्म रूपात असल्यामुळे त्याच्या त्या सूक्ष्म शरीराला तिकडचे सगळे सूक्ष्म रूप असलेले लोक दिसत होते. आणि ते सगळे लोक कोणते होते तर नागजातीचे होते. आणि त्या नागजातीच्या लोकांना कामरूप धारण करण्याचा, म्हणजे इच्छा असलेले रूप धारण करण्याचा अशी शक्ती होती त्यांना सर्वसाधारणतः. आणि त्या सगळ्यांना काय सर्वसाधारणतः नागरूपातच संचार करण्याची आवडच आहे. त्याच्यामुळे तेथे त्यांना माधवाला काय अनेक प्रकारचे साप दिसले. काही सर्पांना 1000 फणे होते. त्या फण्यांवर मणी असून त्या मण्यातून दिव्य तेज असं प्रसारित होत होतं. अन्य काही नाग हे योगमुद्रेत होते, त्यामुळे ते अगदी मौन मुद्रेत, म्हणजे अगदी शांतपणे असे मौन होते. आश्चर्य म्हणजे त्यात एक महासर्प होता. त्या महासर्पाला काय होते 1000 फणे होते. आणि त्या महासर्पावर श्रीपाद श्रीवल्लभ विष्णूंच्या प्रमाणे
शयन करीत होते असे माधवाला दिसले. आता बघा किती सुंदर दृश्य. आता श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजेच विष्णूचं रूप आहे आणि ते सर्पावर, त्या महासर्पावर शयन करीत आहे तसं त्यांना दिसलं. आणि तेथे असलेले सगळे महासर्प काय करत, वेदगान करत होते. चिदानंद रूपाने स्वामी ते गायन ऐकत होते. म्हणजे कोण, श्रीपाद श्रीवल्लभ ते गायन ऐकत होते. आणि माधवाच्या बाजूलाच असलेल्या एका महासर्पाने दत्तांचा महिमा सांगण्यास सुरुवात केली होती. तो म्हणाला, दत्तप्रभू हे नेपाळ देशातील चित्रकूटातील अनुसूया पर्वतावर अत्री अनुसूयेच्या पुत्ररूपाने पूर्वयुगात अवतरले. ते अवतार न संपवता सूक्ष्म रूपात नीलगिरी शिखरावर, श्रीशैल्य शिखरावर, शबलगिरी शिखरावर, सह्याद्रीमध्ये संचार करीत असतात. त्यांनी नाथ संप्रदायातील गोरखनाथाला योगमार्गाचा उपदेश दिला. ज्ञानेश्वर नावाच्या योग्याला खेचरी मुद्रेत बसलेल्या निराकार योगी रूपात दर्शन दिले. श्री दत्तप्रभू देश काळाहून अतीत आहेत. श्री प्रभूंच्या सानिध्यात आम्हाला भूत, भविष्य, वर्तमान हे वेगळे दिसत नाही, सगळेच नित्य वर्तमानच असते. आता बघा त्या नागाने काय वर्णन केलं तर, दत्तप्रभू हे नेपाळ देशात असलेल्या चित्रकूटातील अनुसया पर्वतावर अत्री आणि अनुसयाच्या पुत्ररूपाने त्यांनी पूर्वयुगात अवतार घेतला होता. ते अवतार न संपवता नंतर काय झाले, सूक्ष्म रूपामध्ये सगळीकडे भ्रमण करायचं. कुठे तर नीलगिरी पर्वतावर, श्रीशैल्यावर, शबलगिरी शिखरावर, सह्याद्रीमध्ये संचार करीत असतात. त्यांनी नाथ संप्रदायातील गोरखनाथाला सुद्धा योग मार्गाचा उपदेश दिला. आणि ज्ञानेश्वर नावाच्या योगाला, म्हणजे आपले जे ज्ञानेश्वर आहेत त्यांनी खेचरी मुद्रेत बसलेल्या निराकार योगी रूपात सुद्धा दर्शन दिलेलं आहे. दत्तप्रभू हे देश काळ याहून अतीत आहेत असं तो सांगतो. म्हणजे देश काळ सगळं याला अतीत आहेत ते. म्हणजे इथे काय वर्णन केलं, दत्तप्रभूंचे रूप हे असं कोणत्या एखाद्या देशाकरता काळाच्या या सगळ्याच्या अतीत आहे. ते कधीही कुठेही भ्रमण करू शकतात. म्हणजे भविष्यात, भूतकाळात कुठेही ते भ्रमण करू शकतात असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारे त्या सर्पांसाठी ते नित्य वर्तमानच असतं. दत्तप्रभू जिथे असतील तर नित्य वर्तमानच असतं, भूत भविष्य असं काही नाही असं तो त्या सर्पांनी सांगितलेलं आहे. तर आजची ही कथा आपण इथेच थांबवत आहोत. पळणीस्वामींच्या आज्ञेनुसार पुढे काय घडलं, पळणीस्वामींच्या आश्रमात पुढे काय घडलं हे आपण आता पुढच्या भागात पाहू. 3रा अध्यायाचा पण थोड्याशा अगदी शेवटाकडे आलेलो आहे. आणि पळणीस्वामी पुढे कोणत्या नवीन देहात कसा प्रवेश करतील आणि काय होईल ते आपण पाहणार आहोत. तर आजच्या कथेवरचा प्रश्न असा आहे की माधवाला स्थूल देहाने दत्तप्रभूंचे दर्शन होणार नव्हते, म्हणून मग त्यांनी ते दत्तप्रभूंचे दर्शन कसे घेतले. आणि दुसरा प्रश्न आहे की माधव जेव्हा पुन्हा जिवंत झाले, पळणीस्वामींनी माधवांना जिवंत केल्यानंतर पळणीस्वामींनी माधवाला पाणी मागितले, तेव्हा शुद्धीवर आल्यावर पळणीस्वामींनी त्याला पाणी न देता प्रथम काय काय दिले, असं हा होता प्रश्न आहे. तर तेच आहे. तर दोन्ही प्रश्न नीट ऐका. माधवाला सूक्ष्म देहाने स्थूल देहाने स्वामींचे दर्शन, श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन होणार नव्हते, मग त्याला ते दर्शन कशा रूपाने झाले. आणि दुसरा प्रश्न आहे, माधव पुनर्जीवित झाल्यावर पळणीस्वामींनी पाणी मागितल्यावर त्याला काय काय दिले. हे 2 प्रश्न आहेत. तर या दोन्ही प्रश्न आजच्या कथेवरच्या हे 2 प्रश्न, त्याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. उद्या आपण परत पुढच्या भागाला सुरुवात करू. श्रीपादराजम शरणप्रपद्ये, श्रीपादांचा जय जयकार असो. धन्यवाद.